लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 11 जुलैच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला आणि अद्वैतने ज्या माणसाने खोटे हिरे सप्लाय केले होते त्याला पकडलेले असते. त्या माणसाला पैसे दिलेले असतात. त्यामुळे तो सगळा गुन्हा स्वतःवर घेतो. जज साहेब त्या वेंडरला म्हणत असतात, तारडा प्रकारात खोटे हिरे तुम्हीच सप्लाय केले होते का? तो वेंडर हो म्हणून सगळा गुन्हा कबूल करतो. राहुल आणि श्रीनाथ ज्वेलर्सच्या मालकाला वाचवण्यासाठी त्या वेंडरने सगळा गुन्हा स्वतःवर घेतलेला असतो. जज साहेब त्यांचा निर्णय सांगत असतात. तेव्हा कला अद्वैतचा हात पकडते. अद्वैत कलाकडे पाहत असतो. जज साहेब म्हणत असतात, मिसेस कला चांदेकर यांच्या मदतीने आपल्या सगळ्यांसमोर खऱ्या गोष्टी आल्या आहेत. त्यामुळे अद्वैत चांदेकर ह्यांचा ह्या केसशी काही संबंध नाही. म्हणून अद्वैत चांदेकर हे निर्दोष आहेत हे सिद्ध होत आहे. ते ऐकून कलाला खूप आनंद झालेला असतो. त्या आनंदाच्या भरात अद्वैतचा हात हातामध्ये घेते. ते अद्वैतला म्हणत असते, तू जिंकलास. अद्वैत कलाला म्हणत असतो, मी की आपण जिंकलो. अद्वैत कलाला हाताकडे इशारा करतो. तेव्हा कलाला समजते तिने आनंदाच्या भरात अद्वैतचा हात हातामध्ये घेतलेला असतो. ती पटकन तो हात काढते. अद्वैतलाही खूप आनंद झालेला असतो. कलामुळे अद्वैत निर्दोष आहे हे सिद्ध झालेले असते. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.